आपल्या अवतीभोवती. भाग 2. परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातूनच मिळतात. पक्षी घरटी बांधतात. त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात. यापासून आपण कापड विणतो. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते. काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात. ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात. तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. माहीत आहे का तुम्हाला? मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढींच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. आपण काय शिकलो? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे.